कारवाई ऑलरेडी प्रोसेस केलेली आहे पोलिसांनी। आता आम्ही आयुक्तांना जेव्हा भेटलो तर त्यांनी आम्हाला ती हमी पण दिली आहे की जे कोणी आरोपी आहेत त्यांचे जे बेल आहेत ते सगळे रिजेक्ट होतील। कोर्टाकडनं जे बेल अँटिसिपेटरी बेल ॲप्लिकेशन जे आहे ते रिजेक्ट केले जातील आणि पोलीस आयुक्त असो DCP असो त्यांनी फोन करून सुद्धा सांगितलं आहे की ह्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे करून। आरोपी अजूनपर्यंत अटक नाही आला, पोलिसांचं अपयश वाटत नाही का, काय वाटतं? पोलिसांचं कुठेतरी अपयश म्हणजे भरपूर अपयश आहे त्याच्यामध्ये। प्रॉब्लेम असा आहे की जो व्यक्ती ज्यांनी गुन्हा केला आहे तो सरळ शिंदे गटाचा एक जिल्हाधिकारी आहे, त्याच्यामुळे पोलीस प्रशासनावर त्या पद्धतीने प्रेशर पण आहे। कुठेतरी पोलीस टाळाटाळ इतके दिवस करत होती, पण आत्ता आम्हाला जी हमी दिली आहे की कारवाई पूर्णपणे जाधव कुटुंबांना न्याय मिळेल असं केली जाणार आहे। इश्यू जो होता की त्यांनी जाधव जे फॅमिली मेंबर आहे त्यांना नाक घासायला लावलं होतं, शिवीगाळ केली होती, मारहाण केली होती, ते पण पब्लिकली, आणि जातीवाचक शिवीगाळ केली होती। त्यासाठी ॲट्रॉसिटी अंतर्गत आपण तिकडे FIR नोंद केली होती आणि FIR घेण्यासाठी सुद्धा पोलिसांची टाळाटाळ चालू होती। 3 महिने झाल्यानंतर ती FIR घेतली गेली आहे।